हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अध्यक्ष म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे आपले आदरणीय अमित भाई शाह, आपले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, पालकमंत्री गिरीशजी बापट, आमचे सहकारी राज्यमंत्री दिलीपजी कांबळे, खासदार अनिलराव शिरोळे, खासदार अमर साबळे, शहराचे अध्यक्ष योगेशजी गोगावले, जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा भेगडे, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडचे आपले अध्यक्ष लक्ष्मण जगताप, आपले संघटन मंत्री विजयराव पुराणिक, सरचिटणीस सुजित सिंग ठाकूर, या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी पुणे, बारामती, शिरूर अशा या आपल्या क्लस्टरमधून आलेले सर्व आपले कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, रावसाहेब पाटील दानवे मगाशी असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी आमच्या 42 जागा आल्या होत्या आणि यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा करू, पण 41 जागा येऊ देणार नाही। आमचा आता प्रयत्न असा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं 48 जागांवर लढतोय। आणि एक गोष्ट मी खात्रीने सांगतो, रावसाहेब, तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची आहे ना? बारामती ताकदीनं मागच्या वेळेस थोड्यात राहिली, आता राहणार नाही। कमळ, फक्त कमळ। मागच्या वेळेस कमळ असतं तर या क्लस्टरमध्ये 3 ठिकाणी आपण असतो, पण आता ती चूक करायची नाही। आता बारामतीमध्ये कमळ। कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, देशामध्ये 2019 ची निवडणूक ही काही लोकांकरता अन्य निवडणुकींसारखी निवडणूक आहे। काही राजकीय पक्ष एकत्रित आले आहेत, त्यांच्याकरता सत्ता मिळवण्याची निवडणूक आहे। काही लोकांना आपला पक्ष टिकवण्याची निवडणूक आहे, काही लोकांना आपली मुलं बाळ एस्टॅब्लिश करण्याची निवडणूक आहे। पण 2019 ची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाकरता आणि माननीय मोदीजींकरता भारताची जी विकास यात्रा 2014 पासून सुरू झाली, त्या विकास यात्रेला वेगाने पुढे नेऊन 21व्या शतकातला उत्तम देश हा भारत देश झाला पाहिजे। ज्या सुजलाम सुफलाम देशाचं स्वप्न हे आपण बघितलं, त्या स्वप्नाच्या पूर्ततेकरता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। आणि म्हणून प्रत्येक वेळी मी सांगतो, भारतीय जनता पक्षाकरता ही निवडणूक मोदीजींना पंतप्रधान करावं याकरता महत्त्वाची नाही, आपण सत्तेमध्ये यावं याकरता महत्त्वाची नाही। ही निवडणूक या भारत देशाला योग्य दिशा जी मिळालेली आहे त्या दिशेनं 21व्या शतकातला भारत तयार करायचा आहे। आणि म्हणून 2019 ची निवडणूक या ठिकाणी आम्ही लढतोय। आणि खरं तर आपण बघितलं तर प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये काही महत्त्वाचे क्षण असतात। आपण बघितलं, काही लढाया आपण हारलो तर पारतंत्र्यात जावं लागलं। त्यामुळे देशाच्या इतिहासामध्ये काही महत्त्वाचे क्षण असतात की जे क्षण त्या देशाचं संपूर्ण चित्र बदलवतात, त्या देशाचा इतिहास बदलवतात, त्या देशाचं वर्तमान बदलवतात, त्या देशाचं भविष्य बदलवतात। आणि आपण बघितलं
अनेक वेळा अशा क्षणी जर एखादी चूक झाली तर आपण असं म्हणतो की ऐतिहासिक चूक होती, ही जर झाली नसती तर आम्ही कुठल्या कुठे गेलो असतो. भारताच्या आयुष्यातले हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. 2020 ते 2035 हे 15 वर्ष भारताच्या आयुष्यातले असे वर्ष आहेत की ज्या वर्षांमध्ये भारताने विकासाची गती जर राखली तर जगाच्या पाठीवर अमेरिका आणि चीन यांना देखील मागे टाकून भारत पुढे जाऊ शकतो. अशा प्रकारच्या अवस्थेत आज भारत आहे. पण त्याच वेळी यातला एखादंही वर्ष हे ज्या प्रकारे आपण मनमोहन सिंगजींचं सरकार बघितलं, निर्णय न घेणार, की ज्याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस होता, ज्याच्यामध्ये निर्णय क्षमता नव्हती, केवळ आजचा दिवस कंठायचा आणि दुसऱ्या दिवसाकडे जायचं, सत्तेकरता सत्ता, सत्तेवर चिपकून राहण्याकरता राज्य, अशा प्रकारची अवस्था एकही वर्ष जर या देशामध्ये पुढच्या 15 वर्षात राहिली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही ऐतिहासिक चूक करू, इतिहास आम्हाला कधी माफ करणार नाही. आणि या देशाचं जे स्वप्न इतके वर्ष आपण बघितलेलं आहे, तरुणाईने मुसमुसलेला देश, जगाच्या पाठीवर सर्वाधिक तरुणाई असलेला देश, या देशामध्ये एकही दिवस आपण वाया घालवू शकत नाही. या देशाला मोदीजींसारखेच पंतप्रधान पाहिजे जे दिवसाचा एक क्षण देखील वाया घालवत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये सर्वोच्च प्राधान्य हे केवळ या देशाकरता आहे आणि त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा देश बदलण्याकरता आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जी लढाई लढतोय, एक लक्षात ठेवा, ही पंतप्रधान पदाकरता नाही, ही सत्तेकरता नाही, ही भारताकरता लढाई आहे, भारत देशाकरता लढाई आहे. भारत देशाचं भवितव्य आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की 21वं शतक भारताचं असेल. आणि त्यावेळी लोक असं म्हणायचे की काय सांगतात, दारिद्र्य नारायणाचा हा देश आहे ज्यामध्ये अज्ञान आहे, ज्याच्यामध्ये अशिक्षा आहे, ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, अशा प्रकारचा देश. आणि स्वामी विवेकानंद काय म्हणतात की 21वं शतक हे भारताचं असेल. पण बंधू भगिनींनो, आज केवळ स्वामी विवेकानंद म्हणत नाही, आज जगामधला प्रत्येक प्रगत देश म्हणतो 21वं शतक भारताचं असेल. ही भारताची अवस्था आदरणीय मोदीजींनी आणून दाखवली. खऱ्या अर्थानं अटल बिहारी वाजपेयीजींनी ज्याची मुहूर्तमेढ केली होती, 21व्या शतकातल्या भारताची मुहूर्तमेढ ही अटलजींनी केली होती. पण दुर्दैवाने मधली 10 वर्ष या 21व्या शतकातल्या भारताला अशी खीळ बसली, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये आपण बघितली. आणि त्यातनं अनिर्णय घेणारं सरकार, ज्या सरकारमध्ये निर्णयच होत नाही, आणि देशाच्या इतिहासातली 10 सुवर्ण वर्ष ही आम्ही वाया घालवली. आता ती आम्ही घालवू शकत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे सांगायचे 2020 साली अग्निपंखांनी हा भारत उडू शकतो. ते ज्या आधारावर सांगायचे, त्या आधाराची जी आधारशिला आहे ती खऱ्या अर्थानं रोवण्याचं काम हे आदरणीय मोदीजींनी केलंय. आणि या भारतामध्ये ज्या प्रकारचे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले, भारताच्या प्रगतीमधला सगळ्यात मोठी अडचण जर काही होती तर या भारतातली गरिबी. आपण मंगळावर यान पाठवतोय, पण मंगळावर यान जात असताना देशातल्या 55% लोकांकडे शौचालय नसणं, देशातल्या 40% लोकांना घर नसणं, देशातल्या अर्ध्या कुटुंबांना गॅस नसणं, देशातल्या 25% कुटुंबाकडे इलेक्ट्रिसिटी नसणं, या देशाची अवस्था अशी होती. एक मोठी विषमता देशामध्ये होती. आणि मोदीजींनी गेल्या 4 वर्षामध्ये हीच विषमता दूर केली. ही विषमता दूर करण्याकरता एक कार्यक्रम आणला. समाजातला शेवटचा व्यक्ती, ज्या अंत्योदयाचा विचार पंडित दीनदयालजींनी आपल्याला सांगितला, त्या अंत्योदयाच्या विचाराला तंतोतंत कृतीमध्ये उतरवण्याचं काम हे आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज बघा, देशामध्ये शेवटचा जो माणूस आहे त्याच्या जीवनात परिवर्तन होत आहे. जो बेघर आहे त्याला घर मिळत आहे, ज्याच्याकडे शौचालय नव्हतं त्याच्याकडे शौचालय झालंय, ज्याला बँक अकाउंट नव्हता त्याच्याकडे बँक अकाउंट झालंय, ज्याच्याकडे विद्युत इलेक्ट्रिसिटी नव्हती त्याच्याकडे इलेक्ट्रिसिटी गेली आहे, ज्याच्याकडे काहीही नव्हतं अशा प्रत्येकाला आधार देण्याचं काम
हे मोदीजींच्या सरकारमध्ये झालाय। आणि हा जो 50% वर्ग आहे देशातला, हा ज्यावेळी पुढे येईल त्यावेळी या देशाला कोणी थांबवू शकत नाही आणि त्याच वर्गाला पुढे आणण्याचं काम आपण सुरू केलं आहे। आणि मला विश्वास आहे की आता 2019 ते 2024 या कालावधीमध्ये या भारतामध्ये गरिबीचं निर्मूलन हे प्रत्यक्षात झालेलं आपल्याला दिसू शकेल। अशा प्रकारची प्रगती आज भारत करतोय। जे नेते असतात ते वर्तमानातलं बोलतात, जे चांगले नेते असतात ते भविष्यातलं बोलतात, पण जे स्टेट्समन असतात ते खऱ्या अर्थानं भविष्य तर पाहतातच, पण त्या भविष्याकडे जाण्याचा रस्ता काय आहे तो रस्ता देखील आपल्याला सांगतात। काल परवा जे बजेट आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात सादर झालं, कुठल्याही बजेटमध्ये 1 वर्षाचं बजेट असतं। या 1 वर्षात आम्ही काय करणार आहोत हे ते बजेट सांगतं। पण परवा सादर झालेलं बजेट हे जरी वर्षभराचं बजेट असेल तरी त्याचा परिणाम अनेक वर्षांवर होणार आहे। अशा प्रकारचं बजेट हे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात सादर झालं। शेतकरी असतील, जे आमचे असंघटित कामगार असतील, आमचे मध्यमवर्गीय असतील, या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करणारी योजना तर आलीच, पण 2030 सालचा भारत कसा असेल हे देखील या बजेटच्या माध्यमातून केवळ सांगण्याचं काम नाही झालं, तर 2030 सालच्या भारतामध्ये तो प्रगतिशील भारत तयार करण्याचा आमचा रस्ता काय आहे, आमचा रोडमॅप काय आहे हे देखील आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी सांगण्यात आलं। आणि म्हणून एक स्टेट्समन जो असतो तो आजचा विचार करत नाही, तो स्वतःचा विचार करत नाही, तो भविष्याचा विचार करतो। त्या भविष्याच्या भारताचं चित्र हे आमच्या समोर या बजेटच्या माध्यमातून आलंय। आणि म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आता जो काळ आहे हा काळ हा मेहनतीचा काळ आहे, आपलं सर्वस्व झोकून देण्याचा काळ आहे। आज आपण या ठिकाणी क्लस्टरचे सगळे लोक बसलेले आहोत, आपण सातत्याने बूथ आणि बूथ याच्यावर फोकस करतो आणि मला आनंद आहे। पूर्वी आपण 1 बूथ 10 यूथ म्हणायचो आणि मग एका बूथमध्ये 4-5 कार्यकर्ते तयार व्हायचे आणि आपण सांगायचो 1 बूथ 10 यूथ। पण आज आपण पेज प्रमुखापर्यंत चाललो आहे आणि आपण सांगितलं 1 बूथ 25 कार्यकर्ता, 25 कार्यकर्ते। आणि मी ज्यावेळेस आढावा घेतो, अनेक ठिकाणी 25 तर जवळजवळ सगळीकडे होतातच आहेत, पण अनेक ठिकाणी 30 कार्यकर्ते, 35 कार्यकर्ते एकेका बूथमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। म्हणजे एक प्रकारचं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं हे संघटन आपलं उभं राहत आहे। एकेका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 5-5, 7-7, 8-8 हजार कार्यकर्ते हे त्या ठिकाणी आपण उभे करतो। ज्यावेळी आपले आदरणीय अध्यक्ष अमितजी सातत्याने सांगायचे की बूथ पे आप पूरा फोकस करो, बूथ और 25 की टीम ये तैयार हुई कि नहीं हमको बताओ, त्यावेळी आपल्याला असं वाटायचं की अमितजी याच्यावर का फोकस करतात, सातत्याने बूथ आणि बूथ का म्हणतात। पण आज तुम्ही विचार करा, एकेका मतदारसंघामध्ये विधानसभेच्या 7-7, 8-8 हजार आमच्या कार्यकर्त्यांची टीम उभी राहिली आहे। त्यांच्या घरच्यांनी वोट दिले तरी देखील 25,000 वोट होतात आणि त्यांनी 5-5 वोट आणले आणि 10-10 वोट आणले तरी 80,000, 70,000 वोट हे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात। इतकी मजबूत यंत्रणा आज आपली त्या ठिकाणी तयार झाली आहे। आणि म्हणून ही जी काही बूथची रचना आपण केली आहे ही मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची आहे। आमचा जो बूथचा कार्यकर्ता आहे, बूथचा जो प्रमुख आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखा आहे। महाराजांना जे यश मिळालं ते त्या मावळ्यांमुळे मिळालं, ते मावळे समर्पित होते। त्यांना हे माहिती होतं की आपण लढतो कशा करताय, आपण देव देश आणि धर्माकरता लढतोय। ज्या छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली आहे त्या स्वराज्याच्या स्थापनेकरता आपण लढतोय हे त्यांना नक्की माहिती होतं। आणि म्हणून ज्यावेळी ते लढाई करायचे त्यावेळी त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नसायचा। अशाच प्रकारचा कुठलाही संभ्रम नसलेले बूथचे कार्यकर्ते आम्हाला तयार करायचे आहेत की ज्यांना माहिती पाहिजे की कोणाला आमदार खासदार करण्याकरता आम्ही लढत नाहीये, भारत देशाकरता आम्ही लढतोय, या देशाच्या भविष्याकरता आम्ही लढतोय। कारण या देशामध्ये मोदीजींचं सरकार राहिलं नाही तर या देशाला जे भविष्य आहे ते आज जे
या देशाला प्रगतीकडे घेऊन चाललेलं आहे ते पुढे राहणार नाही। आणि म्हणून त्या उदात्त कार्याकर्ता आम्ही लढतोय, या मानसिकतेतनं प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांनी आणि बूथ प्रमुखांनी आपल्याला लढायचं आहे। आपल्याला माहिती आहे प्रतापगडाची जी लढाई आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि स्वराज्याच्या इतिहासामध्ये अफजल खानाचा वध हा एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे। पण महाराजांनी केवळ अफजल खानाचा वध केला इथपर्यंतही सीमित नाही आहे। ज्या प्रकारचं नियोजन हे त्या ठिकाणी महाराजांनी केलं होतं ते नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराज भेटायला गेले आणि न ठरवता किंवा त्यावेळेस ठरवून त्यांनी अफजल खानाचा वध केला इतक्यापुरतं मर्यादित नाहीये। ज्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन होतं, जवळजवळ 52,000 लोकांची फौज घेऊन ज्यावेळेस अफजल खान त्या ठिकाणी येत होता आणि महाराजांच्या लक्षात आलं की याला जर आपल्याला संपवायचं असेल तर रणनीतीनेच संपवता येईल आणि म्हणून महाराजांनी त्याला भेटायला बोलवलं। असं दाखवलं की जणू काही आम्ही सगळे त्याच्यामुळे घाबरलेलो आहोत आणि घाबरलेलो असल्यामुळे आम्ही घाबरून त्याला भेटायला येतोय, तहला त्याला भेटायला येतोय, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी तयार केली। जवळजवळ जावळीच्या खोऱ्यामध्ये 42,000 अफजल खानाचे सैनिक हे त्या ठिकाणी होते। महाराजांकडे 12,000 सैनिक होते, 12,000 मावळे। हे 12,000 मावळे महाराजांनी जावळीच्या संपूर्ण खोऱ्यामध्ये अत्यंत हुशारीनं विखरून त्या ठिकाणी ठेवले। ज्या प्रकारे आपले बूथ प्रमुख असतात ना, एक एक बूथ सांभाळतात, तशा प्रकारे एक एक चौकी प्रत्येकाला दिली, एक एक चौकी, आणि त्यांना सांगितलं इथनं हलायचं नाही। आणि इतक्या उत्तम प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलं आणि त्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं। आणि मग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी महाराज त्या ठिकाणी भेटायला गेले आणि अफजल खानाचा वध केला आणि त्या ठिकाणी अफजल खानाचा वध झाल्यानंतर त्यांचं सैन्य ज्यावेळेस सैरभैर झालं, या 12,000 मावळ्यांची रचना इतकी चांगली होती, यातल्या कोणी आपली जागा सोडली नाही आणि त्यामुळे 42,000पैकी एकही अफजल खानाचा सैनिक जिवंत राहिला नाही। अख्खं सैन्य हे 12,000च्या फौजेनं त्या ठिकाणी संपवून टाकलं। महत्वाचं हे आज आपण प्रत्येक जण, आपल्याला काही तलवारीची लढाई नाहीये, पण आपल्याला जी लढाई आहे ही मतांची लढाई आहे। प्रत्येकाला आपापला किल्ला, आपापली चौकी जिंकण्याची आज संधी आहे। हा जो आमचा बूथ प्रमुख आहे, हा प्रत्येक बूथ प्रमुख त्या मावळ्यांसारखा आहे की ज्याला प्रत्येकाला सांगितलं आहे की आज अफजल खान जरी नसला तरी त्याची प्रवृत्ती असणारे अनेक लोक आहेत आणि त्या प्रवृत्तीला आज आपल्याला पराजित करायचं आहे आणि म्हणून ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे। बघा, डोकं शांत ठेवणं आणि आपलं काम करणं हे किती महत्वाचं आहे। खरं म्हणजे अफजल खान ज्यावेळेस येत होता त्यावेळी त्यांनी अनेक मंदिरं तोडली, अगदी आई तुळजाभवानीला हात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला। भयानक राग सगळ्यांच्या मनामध्ये होता, प्रचंड चीड होती। प्रत्येक मावळ्याला असं वाटत होतं की आता याला कधी कापतो, परंतु महाराजांनी सांगितलं संयम ठेवा, तुम्हाला संधी मिळणार आहे। संयम न ठेवता, तुम्ही आपलं काम न करता केवळ गरम डोक्याने जर त्या लढाईमध्ये उतरलात तर कदाचित घात होईल। सैन्य मोठं आहे आणि म्हणून शांत डोक्याने महाराजांनी त्याला येऊ दिलं आणि ज्या प्रकारे त्याला त्या ठिकाणी गाठलं आणि त्या लढाईने खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की स्वराज्याच्या इतिहासामध्ये एक असा मानाचा तो तुरा आहे की ज्यातनं संपूर्ण चित्र हे बदललं। आणि म्हणून माझी सगळ्या बूथ प्रमुखांना या निमित्ताने विनंती आहे आणि आपल्यासारख्या क्लस्टरमध्ये आलेल्या सगळ्या प्रमुखांना, शक्ती केंद्र प्रमुखांना माझी विनंती आहे की आपापला बूथ, आपापल्या शक्ती केंद्रातले बूथ हेच खऱ्या अर्थानं लढाईचे केंद्र आहेत। आपल्याला आदरणीय अमितजींनी एकच मंत्र दिलेला आहे की बूथ जितो चुनाव जितो, जो बूथ जिंकेल तोच निवडणूक जिंकेल। आणि म्हणून त्याच संपूर्ण फोकस पद्धतीनं आणि तशाच प्रकारच्या प्रेरणेनं बूथवर जर आपण काम केलं आणि ज्या प्रकारे आता गिरीश भाऊंनी सांगितलं, एक कार्यकर्ता 10 लाभार्थी, कारण शेवटी आपण जोपर्यंत जाऊन सांगत नाही सरकारनं काय केलंय, आज शेतकऱ्यांकरता या सरकारने जेवढं केलं मला वाटत नाही यापूर्वीच्या कुठल्याही सरकारनं केलंय। आज 50,000 कोटी रुपयाची थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेली आहे। आज आपण बघितलं कर्जमाफी असेल, आज आपण बघितलं शेतमालाची खरेदी असेल, गेल्या सरकारच्या
15 वर्षामध्ये 450 कोटीची शेतमालाची खरेदी आणि आपल्या 3 वर्षामध्ये 8,500 कोटी रुपयाची शेतमालाची खरेदी हा एक रेकॉर्ड आहे। आपल्या सरकारनं ज्या प्रकारे प्रधानमंत्री बीमा योजनेच्या माध्यमातून काम केलेलं आहे, आमच्या शेतकऱ्यांनी 1600 कोटी रुपये भरले आणि शेतकऱ्यांना मदतीपोटी जवळजवळ 12,000 कोटी रुपये मिळाले। अशा प्रकारची योजना आदरणीय मोदीजींनी आणलेली आहे। आज उसाच्या पट्ट्यामध्ये आपण बघितलं, गेल्या 4 वर्षामध्ये FRP करता एकही आंदोलन करावं लागलं नाही आणि 99% FRP ही शेतकऱ्यांना देणारा एकमेव राज्य देशातलं हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी, सामान्य माणसाच्या पाठीशी आपण उभे राहिलो। पुण्यासारखं शहर की जे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, आज हे शहर बदलण्याचं काम आपण करतो। या ठिकाणी मेट्रो असेल, या ठिकाणी बस सिस्टीम असेल, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची लाईन असेल, या ठिकाणी रिंग रोड असेल, या ठिकाणचं एअरपोर्ट असेल, या ठिकाणी स्मार्ट सिटीची योजना असेल। जे 15-20 वर्षात त्यांना जमलं नाही ते केवळ 2 आणि 3 वर्षामध्ये या ठिकाणी करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की आता हे सगळं परिवर्तन जे आपण करतोय ते लोकांपर्यंत घेऊन जा, प्रत्येक माणसाशी आपण संपर्क करा आणि त्या माध्यमातून मला विश्वास आहे की या ठिकाणी या क्लस्टर मधल्या 3 जागा आपण निश्चितपणे जिंकू आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता महाराष्ट्रच अग्रेसर राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।